Shall we all open our Bibles? आज आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. मार्क ह्याचं शुभवर्तमान. लेट अस ऑल ओपन द बुक ऑफ मार्क. आणि ह्याचा 5वा अध्याय आपण उघडूया. लेट अस ओपन द बुक ऑफ मार्क चॅप्टर नंबर 5. आय विल गिव्ह यू अ मिनिट. आपण 5वा अध्याय उघडूया आणि आपण 21व्या वचनापासून पुढं काही वचनं पाहणार आहोत. मार्क 5 and 21 onwards. या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू जो आहे तो शिष्यांबरोबर त्यांनी गालिलाचा जो समुद्र आहे तो ओलांडून तो एका वेगळ्या ठिकाणामध्ये आलेला आहे. आणि या ठिकाणामध्ये त्याला एक खूप मोठा समुदाय जो आहे ना तो त्याला भेटायला आलेला असतो. अ व्हेरी बिग क्राऊड कम्स टू मीट हिम. आणि अशा ह्या पूर्ण मोठ्या समुदायामध्ये एक माणूस येतो. एक माणूस असतो जो ऍक्च्युली त्याचं नाव काय माहिती का? त्याचं नावाचा अर्थ आहे दॅट लाईट शॅल शाईन और लाईट शॅल ब्रेक थ्रू, किंवा एका प्रकारे प्रकाश पडेल किंवा प्रकाश या गोष्टीतनं दुभागून आत जाईल. द लाईट विल शाईन. दॅट वॉज हिज मीनिंग, द मीनिंग ऑफ हिज नेम. आणि आपण पाहतो की हा जो व्यक्ती आहे ना तो आत्ता या ठिकाणी ज्यावेळेला तो प्रभू येशूला भेटायला येतोय, ज्याचा ऍक्च्युली नावाचा अर्थ आहे प्रकाश किंवा प्रकाश पडेल, तो आज अंधकारात आहे. आज तो डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. आज तो एका भल्या मोठ्या संकटामध्ये गेलेला आहे, प्रश्नात पडलेला आहे. तो उदास झालेला आहे कारण त्याची 12 वर्षाची मुलगी जी आहे ती मरणाला टेकलेली आहे. पाहूया आपण. लेट अस ऑल ओपन द बुक ऑफ मार्क आणि त्यानंतर 5व्या अध्यायामध्ये मी काही वचनं आपल्यासाठी वाचतो 21व्या वचनापासून. मग येशू मचव्यात बसून पुन्हा पलीकडे बाजूस पार गेल्यावर त्याच्याजवळ मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. आणि याईर नावाचा सभास्थानाच्या अधिकाऱ्यातला एक तेथे आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. आणि त्याने त्याची फार विनंती करून म्हटले, माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे, तर ती बरी होऊन वाचावी म्हणून तू येऊन आपले हात तिच्यावर ठेव. मग तो त्याच्याबरोबर गेला आणि मोठा समुदाय त्याच्या मागे चालला व ते दाटी करून त्याला भिडू लागले. याईर हा जो व्यक्ती आहे, जायरस इंग्लिशमध्ये, हा व्यक्ती जो आहे ना हा इथं येशू जवळ येतो आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे येऊन तो त्याला म्हणतो की प्रभू, तू लवकरात लवकर तू आमच्या बरोबर चल किंवा माझ्या बरोबर चल. का? कारण माझी मुलगी जी आहे, 12 वर्षाची मुलगी जी आहे ती मरणाला टेकलेली आहे. नाउ इफ यू थिंक अबाउट दिस, इथं असं म्हटलेलं आहे, तो कसा होता? याईर कोण होता? याईर नावाचा सभास्थानाच्या अधिकाऱ्यातला एक तेथे आला. अधिकारी होता. ही वॉज ॲक्च्युली अ सिनेगॉग रूलर. असं म्हणतात की तो जो होता ना तो एका प्रकारचा अधिकारी होता एका सभास्थानाचा. आता 12 वर्षापर्यंत जोपर्यंत त्याची ही मुलगी आहे, ही 12 वर्षांची मुलगी जी आहे, 12 वर्षापर्यंत याईर नावाचा हा जो व्यक्ती आहे ना तो फार खुशाल, आनंदित आणि कम्फर्टेबल लाईफ जगत होता. कारण तो एका प्रकारचा रूलर होता. ही वॉज इन अ गुड सिच्युएशन. आणि आपल्याला असं वाटतं की या गोष्टीचा अर्थ काय, की रूलर ऑफ अ सिनेगॉग किंवा एका सभास्थानाचा अधिकारी म्हणजे काय. सो ट्राय टू इमॅजिन ऑफ दिस ॲज वन ऑफ द बिग पास्टर्स इन प्रॉबेबली अमेरिकन कल्चर. ते कसे असतात? दे आर वन ऑफ द मोस्ट रिचेस्ट पीपल. ओके. किंवा लीडर्स. ते लोकांचं एक समाजामध्ये एक नाव असतं, त्यांचा एक हुद्दा असतो. त्याचप्रमाणे त्या लोकांना पैशांची कमी नसती आणि त्याचबरोबर त्यांना अधिकार देखील असतो एका सभास्थानीचा किंवा एका मंडळीचा. त्याच प्रकारे हा व्यक्ती जो होता ना, याईर, हा असाच होता. आणि 12 वर्षापर्यंत ह्याची लाईफ फार चांगली चालत होती. कारण ह्याच्याबरोबर कोण होती? तर ह्याच्या घरामध्ये त्याची लहान मुलगी जी होती ना, त्या लहान मुलीमुळे त्याच्या घरामध्ये सारखा सर्वदा आनंद आणि हसी खेळाचं वातावरण होतं. कारण तो आनंदित असायचा. कारण तुम्हाला माहिती आहे की लहान मुलं काय करतात? लिटल चिल्ड्रन ब्रिंग जॉय, हे की नाही? दे विल ऑलवेज एंटरटेन यू, दे विल ऑलवेज मेक यू लाफ. आणि असं वाटतं की कधी ह्यांच्याबरोबरच बसावं, ह्यांच्याबरोबरच वेळ घालावा. नुकतीच स्टेफी आणि अभि हे लोक US वरनं आले आणि द डे वेन आय वेंट टू पिक देम अप, मला अजून आठवतं की आम्ही 2-3 तास असेच बसून ते लोक मला नुसती एवढंच सांगत होते की कसे त्यांचे जे भाचे कंपनी होते किंवा त्यांचे ते लहान मुलं ज्यांना त्यांनी भेटून आले,
किती ते आनंदित होते. ते स्टोरीज वर सो मेनी, कारण ते वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या गोष्टी आणि त्यांच्या खेळण्यांबद्दलची गोष्टी आणि कसे ते वागतात, कसे ते बोलतात, कसे चालतात. काय यू सी इट ब्रिंग्स लाफ्टर अँड जॉय बिकॉज 2 hours दे वर टॉकिंग नॉन स्टॉप अबाउट द किड्स आणि मी फक्त ऐकत होतो. हे आनंद जो आहे ना हा लेकरांकडनं येतो आणि अशा प्रकारचा जर मला 2 तासाला इमॅजिन व्हॉट याईर वॉज गोइंग थ्रू. त्याला 12 वर्ष जो आहे ना त्याला देवानी या मुलीद्वारे तो आनंद दिला होता. ही वॉज हॅपी, ही वॉज कंटेंट. अँड वाय एम आय सेइंग कंटेंट? का माहिती का? कारण तो एका सभास्थानाचा एक एक अधिकारी होता. म्हणजेच काय, तो पॉलिटिकली पण पॉवरफुल होता. त्याला एका सोसायटीमध्ये त्याला नाव होतं किंवा त्याला काय होतं, एक हुद्दा होता. ही वॉज फायनान्शियली प्रॉस्परस. म्हणजेच काय की त्याला पैशांची एका प्रकारे कमी नव्हती. ही वॉज डुईंग गुड. त्याच्यासाठी सर्व काही एकदम स्मूथ होतं. एव्हरीथिंग वॉज गुड. आणि अशा प्रकारामध्ये किंवा अशा दिवसांमध्ये अचानक एक दिवस आलेला आहे की त्या दिवसामध्ये त्याची मुलगी जी आहे ती आजारी पडलेली आहे. ती आजारी पडती आणि अशा प्रकारे आजारी पडती की ती मरणाला टेकलेली आहे. आणि अशा वेळामध्ये असं म्हणतात की तो याईर जो आहे ना त्याला काहीच समजत नाही. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार केले देखील असतील. आणि जसं त्याच्या कानी पडतं की अरे प्रभू तिकडनं निघालेला आहे, तो या ठिकाणी येणार आहे, समुद्रातून ओलांडून तो येत आहे तारवात बसून, तर तो काय करत असेल, तो अक्षरशः तिथं पळत गेला असेल. हाऊ डू वी नो दिस? कसं आपल्याला माहित की हे त्यांनी केलं? कारण इथं काय म्हणलं की तो पळत आला, तो धावत आला आणि प्रभूच्या पाया पडला तो. ही फेल ॲट द फीट ऑफ जीसस. तो अक्षरशः तो पळत आला असेल, त्यांनी येशूला शोधला असेल, जिथं तो सापडला त्याच्या पाया तो पडला. का? कारण त्याला माहित होतं की प्रभूद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह, चमत्कार आणि वेगवेगळ्या प्रकारची हिलिंग झाली होती. ही हॅड अ लास्ट होप की जे कोणी करू शकत नाही ते प्रभू जरूर करू शकतो आणि म्हणून तो त्याच्याकडे येतो. आता विचार करण्यासारखं असं आहे ना की हा जो याईर आहे, जो एवढा मोठा व्यक्ती आहे, थिंक ऑफ हिम ॲज लाईक अ बिग रूलर, ओके, अन अथॉरिटेटिव्ह मॅन, ज्याच्या समाजामध्ये त्याला खूप इज्जत असते, है ना. आणि तो असा प्रकारचा व्यक्ती जर असेल, तो जाऊन जर एका मनुष्याचा पाया पडतोय, अ मिअर कार्पेंटर, ओके, इन दॅट लँड, जर त्याच्या जाऊन तो पाया पडतोय तर त्याच्या समाजामध्ये त्याची इज्जत किती, देअर वॉज अ बिग रिस्क. इनफॅक्ट तो काय काय करत होता माहिती आहे का? तो त्याच्या पूर्ण लाईफला जेपर्डीमध्ये टाकत होता, पूर्ण लाईफला रिस्कमध्ये तो आणत होता. कारण आपण पाहतो की ह्याच्याद्वारे त्याची नोकरी जाऊ शकली असती, ह्याच्याद्वारे त्याचा समाजामध्ये किंवा जो त्याला पॉलिटिकल हुद्दा होता तो पडला असता. कारण जे बाकीचे जे लोक होते, यहुदी लोक जे होते, ते येशूला काय फार मानपान देत नव्हते. आणि त्यांनी जर पाहिलं असतं की याईर काय करतोय, तर त्यांनी काय केलं असतं, एखाद्या वेळेस ह्याला काढून टाकलं असतं किंवा त्याची जी फायनान्शियल स्टेबिलिटी जी होती ती देखील पडू शकली असती. कारण त्याला असं वाटत होतं की आता सगळं व्यवस्थित आहे. पण जर एकदमच पडलं, सगळंच जर काढून घेतलं तर काय? पण आपण पाहतो की तो ज्या वेळेला प्रभूच्या पाया पडलेला आहे, त्यांनी ह्या गोष्टींचा बिलकुल पण पर्वा केलेली नाहीये. त्यांनी या गोष्टींची काळजी देखील केलेली नाही. कारण त्या गोष्टी त्याच्यासाठी मॅटरच करत नव्हते. इट डिड नॉट मॅटर फॉर हिम. ही जस्ट गोज टू द लॉर्ड अँड ही रिस्क्स इट ऑल. त्यांनी सर्व गोष्टींना काय केलंय, दावावर टाकलंय. त्याची नोकरी, त्याची हुद्दा, त्याचा फायनान्शियल स्टेटस, त्याचं लोकांमधली ओळख, सर्व गोष्टी त्यांनी वाऱ्यावर लावून किंवा अक्षरशः दावावर लावून त्यांनी येशूकडे जाऊन तो पाया पडला. सर्व लोकांच्या मध्ये अ लीडर, अ रूलर इज डुईंग दिस. आणि तो येशूला अशा प्रकारे नाही बोलवत की बाबा येतोस का प्लीज. नो, बट ही सेइंग, ही इज बेगिंग टू द लॉर्ड की फादर, की दॅट जीसस कम विथ मी, तू प्लीज माझ्या बरोबर ये. आणि आपण पाहतो की हे जेव्हा तो असं त्याला म्हणतो, तर येशू काय करतो? येशू एग्री करतो. इट इज रिटन दॅट द लॉर्ड एग्रीड आणि तो त्याच्याबरोबर जाऊ लागला. एक गोष्ट बघण्यासारखी आहे ना येशूबद्दल, की तो कधीच कोणा गरजू व्यक्तीला नाकारत नाही. जो कोणी गरजू त्याच्याकडे आलेला होता, या पूर्ण तुम्ही शुभवर्तमान पूर्ण शास्त्र वाचून काढा, की ज्या ठिकाणी तो ॲक्चुअली येशूकडे ज्या वेळेला गरजू व्यक्ती आलेले आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी येशूनी त्यांना कुठेच नाकारलं नाही. कधीच त्यांना असं म्हणलं नाही की नाही, आता मी तुला नाही मदत करू शकत. दॅट इज द हार्ट ऑफ द लॉर्ड. वाचूया आपण पुढं 25 ऑनवर्ड. नाउ व्हॉट हॅपन्स? 25 पासून पुढं. आणि 12 वर्षे सावर होत असलेली कोणी एक बाई होती आणि तिने पुष्कळ वेदनाकडून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते ते सर्व खर्च केले होते, तरी तिला काही गुण न येता उलट तिचे दुखणे अधिक झाले होते. तिने येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्यामुळे लोकसमुदायांमध्ये मागे येऊन
त्याच्या वस्त्राला स्पर्श केला, कारण तिने म्हटले, मी केवळ याच्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईन. व्हॉट इज हॅपनिंग की ज्या वेळेला येशू जस्ट असं समजा तुम्ही की येशू जस्ट तारवातनं उतरलेला आहे, भला मोठा समुदाय जो आहे त्याला त्याच्या समोर दिसत देखील आहे की दर इज अ बिग क्राऊड, आणि या क्राऊडमध्ये एक जण कोणतरी रश करून येतो, सगळ्यांना असं ढकलत तो येतो, त्याच्या पाया पडला आणि त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या, प्रभू माझी मुलगी जी आहे तिला बरं नाही, ती मरणाला टेकली, तू चल चल. येशू हो म्हणतो, ठीक आहे चल. आणि ते जसे जाऊ लागले, ज्या वेळेला याईर काय करत असेल, अक्षरशः त्याच्या डोळ्यावरून तो अश्रू पुसत असेल की कसं ना कसे त्याला एक आशा मिळालेली आहे येशूमुळे, तो त्यांनी स्वीकारलाय यायला, त्यांनी तो तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे तो सगळ्यांना अक्षरशः बाजूला करत असेल की सरका सरका, आम्हाला जागा सोडा, आम्हाला वाट द्या, कारण आम्ही पटकन आमच्या घरी जायलाच पाहिजे. तो अक्षरशः येशूला म्हणत असेल की रॅबाय जस्ट कम, वी मस्ट हरी, वी मस्ट गो फास्ट, है ना, माय डॉटर इज डाईंग, माझी मुलगी मरत आहे, तू चल लवकर. आणि अशा वेळेमध्ये रस्त्यात एक काय होती, एक रक्तस्रावी स्त्री जी आहे ना, ती येशूला स्पर्श करते, येशूच्या वस्त्रांना ती स्पर्श करते. देयर वॉज अ वुमन, एक बाई होती जी 12 वर्ष काय करत होती, ती 12 वर्ष खूप वेदनातनं जात होती. शी वॉज लिटरली सफरिंग हेलिशली, म्हणजे काय, तिला अक्षरशः खूप वेदना होत असतील, खूप तिला त्रास होत होता. 12 वर्ष, आणि तिला येशूला भेटायची इच्छा झाली. आता विचार करण्यासारखं असं आहे, इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर वी विल ऑब्झर्व वन थिंग विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. याईर नावाचा जो व्यक्ती होता, जो त्याच्या मुलीसाठी येशूकडे आला, तो 12 वर्ष तो कसा होता, तो आनंदित होता, तो खुशाल होता, ही वॉज व्हेरी हॅपी अँड ही वॉज डुईंग गुड, कारण त्याच्या घरी कोण होतं, त्याची लहान मुलगी होती, आनंदाचं कारण. त्याचप्रमाणे त्याचा हुद्दा, त्याची नोकरी, सगळं चांगलं व्यवस्थित होतं. पण एका क्षणामध्ये आपण पाहतो की त्याचं पूर्ण आयुष्य जे आहे ते बदलून गेलं आहे, अक्षरशः उलटापालट झालेली आहे, त्याची पूर्ण स्थिती बदलून गेलेली आहे. व्हेरॅज ऑन द सेम नोट आपण पाहतो, त्याच रस्त्यावर एक दुसरी स्त्री असती, एक बाई असती, हु इज ब्लीडिंग फॉर 12 years. 12 years शी इज ब्लीडिंग. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला तिला हे वेदना होत असतात, तिने काय केलेलं आहे, तिने फक्त ती स्वतःला बरं करण्यासाठी प्रार्थना वगैरे करत नाहीये. इनफॅक्ट शी वॉज गेटिंग पुअर. ज्या वेळेला याईर काय होत होता, तो धनवान होत होता किंवा तो प्रॉस्परस होत होता, तो हॅपी होत होता, तो सर्व काही त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं होत होतं. एका ठिकाणी एक बाई काय होती, ती कंटिन्युअसली ब्लीडिंग, आणि त्या ठिकाणी इनफॅक्ट शी वॉज नॉट ओनली ब्लीडिंग, बट इनफॅक्ट असं म्हणतो आपण की आपण पाहतो की शी वॉज बिकमिंग पुअर, कारण तिने अक्षरशः तिच्या असलेला तिने प्रत्येक पैसा, एव्हरी सिंगल पेनी, प्रत्येक रुपया तिने तिच्या स्वतःच्या उपचारावर तिने खर्च केला होता, आणि तिला कुठेही यश मिळालं नाही. कुठल्याही प्रकारे तिला काय म्हणलेलं आहे, तिला हेल्प मिळाली नाही. इनफॅक्ट द पेन वेंट ऑन इन्क्रीजिंग. सो यू सी देर इज अ कॉन्ट्रास्ट. एका ठिकाणी एक जण हॅपी 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 12 years व्हेरी स्टेबल, हा व्यक्ती इथं, ही जी बाई आहे, ही इनफॅक्ट शी इज बिकमिंग लेस स्टेबल अँड नाव शी इज बिकम पुअर, नो मनी ॲट ऑल. अँड शी इज नॉट ओनली बिकमिंग पुअर, शी हॅज मोर पेन, शी इज बिकमिंग लेस अँड लेस हॅपी, शी इज बिकमिंग मोर अँड मोर डिप्रेस्ड. इन वन मोमेंट आपण पाहतो की ह्यांचं जग जे आहे ते उलटापालट होते. आपल्याला आता एक गोष्ट समजून घ्यायची आहे, ज्या वेळेला ही जी बाई आहे किंवा ही जी स्त्री आहे, वेन शी वॉज ब्लीडिंग, ज्या वेळेला तिला वेदना होत होत्या, वेन शी वॉज हॅमरेजिंग, त्यावेळेला ऍक्च्युली आपण पाहतो की लेवीच्या व्यवस्थाप्रमाणे किंवा देवानी दिलेल्या नियमशास्त्राप्रमाणे, मोशेचा नियमशास्त्र जो आहे त्याप्रमाणे, एक स्त्री जिला त्यावेळेला असं तिला जर ब्लीडिंग होत असेल, शी वॉज कन्सिडर्ड अनक्लीन, सेरेमोनियली अनक्लीन शी वॉज कन्सिडर्ड. तिला समाजामध्ये काय केलं जात होतं, शी वॉज कन्सिडर्ड टू बी स्टेइंग अलोन फॉर अ वाईल. आणि तिला त्याच्यानंतर पण कितीतरी दिवस शी हॅड टू मेक हर सेल्फ, शी हॅड टू क्लेन्स हर सेल्फ, आणि मग ती पुन्हा एकदा समाजामध्ये येऊ शकत होती. सो कॅन यू अंडरस्टँड, फॉर ऑल द डेज वेन एव्हर द पर्सन ऑर द लेडी यूज टू ब्लीड, त्यावेळेला त्यांना काय केलं जात होतं, त्यांना वेगळं केलं जात होतं, आणि त्यापर्यंत त्यांना देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, त्यांना कुठल्याही प्रकारे उपासना करण्याची संधी मिळत नव्हती. त्यांना अशा प्रकारची परिस्थिती होती की त्यांना समाज देखील वेगळं करत होतं. आणि आता त्याचाच अर्थ जर आपण या स्त्रीला लावला, या बाईला लावला, तर इनफॅक्ट फॉर 12 years शी हॅज नॉट बीन एबल टू गो टू द चर्च ऑर टू द टेम्पल ऑफ द लॉर्ड.
12 वर्ष ती देवाच्या मंदिरामध्ये जाऊन त्याची उपासना करू शकली नाही. एखाद्या एक वेळेस तिचा हसबंड जो आहे, तिचा नवरा जो आहे, त्यांनी तिला काय दिलं असेल किंवा तिला एका प्रकारे ही कुड हॅव डिवोर्स्ड हर. ही हॅड द राईट टू डिवोर्स हर. आणि पूर्ण समाजाने, पूर्ण कम्युनिटीने, सोसायटीने तिला आयसोलेट केलं की वेगळं राहायचं तू. यू कॅनॉट बी अ पार्ट ऑफ द सोसायटी. आणि तिला पूर्णपणे काय केलं होतं, वेगळं करून टाकलं होतं, आउटकास्ट. आणि जर आपण त्या प्रकारे या बाईकडे जर पाहिलं किंवा या स्त्रीकडे जर पाहिलं तर शी वॉज ब्लीडिंग फॉर 12 इयर्स. आणि 12 वर्ष जर एका व्यक्तीला किंवा एका स्त्रीला जर अशा प्रकारचं ब्लीडिंग होत असेल तर डू यू नो, और हॅमरेजिंग, यू नो व्हॉट इट मीन्स? दे वर कन्सिडर्ड ॲज अ कर्स्ड पर्सन. एका शापित म्हणून एका या व्यक्तीला तिला घोषित केलं जात असेल किंवा तिला वेगळं केलं जात असेल, कारण तिला आपण पाहतो की तिला आरोग्य मिळतच नाहीये. आणि जर ती सेरेमोनियली अनक्लीन असेल फॉर सो मेनी इयर्स, शी वॉज कन्सिडर्ड कर्स्ड, कारण तिला एक प्रकारचं कर्स आहे तिच्या. पण आपण एक पाहतो की याच प्रकारे, याच दिवसांमध्ये, याच 12 वर्षांमध्ये जेव्हा हिला वेदना होत होते, त्या वेळामध्ये काय होतं, याही काय करतोय, तो त्याचं आयुष्य चांगल्या रीतीने जगत होता. याही चांगल्या रीतीने जगत होता. इथं त्यांनी त्याचं आयुष्य जे होतं ते फार चांगलं फलद्रूप झालं. त्याला एक मुलगी मिळाली. 12 वर्ष तो आनंदित होता. इथं या बाईने तिचा फॅमिली देखील गमावलेला असेल, कारण ती एकटी राहायची आता. इथं याही धनवान होत गेला किंवा तो फलद्रूप होत गेला. त्याच्यामध्ये ही बिकेम फायनान्शियली स्टेबल. इथं हिची जे काही स्टेबिलिटी होती ती सर्वपणे निघून गेली, पडली. अक्षरशः असं म्हणतात की तिचा शेवटचा रुपया देखील तिने खर्च करून पाहिला होता, पण तिला यश मिळालं नाही, आरोग्य मिळालं नाही. इथं याईराला पूर्ण समाजामध्ये चांगली ओळख होती, चांगला हुद्दा होता, लोकांमध्ये तो ओळखला जात होता. या बाईची किंवा या स्त्रीची जी ओळख होती ती पण पुसली जात होती. तिचं सोशल स्टेटस वॉज बीइंग वाईट आउट. आणि शी वॉज इन पेन. मोस्ट इम्पॉर्टंटली शी वॉज इन पेन ऑन एव्हरी लेवल. एव्हरी लेवल ऑफ पेन. फिजिकली, मेंटली, सायकोलॉजिकली, इमोशनली, एव्हरी काइंड ऑफ पेन. एकटं राहून बघू आपण 12 वर्ष, नाही जमणार. पण आपण पाहतो की एका क्षणामध्ये सर्व काय पलटतंय, सर्व काय बदलतंय. याईरासाठी एका क्षणामध्ये सगळं काय पडतंय अक्षरशः. एव्हरीथिंग कोलॅप्सेस इन वन मोमेंट. बट फॉर दिस वुमन, या बाईसाठी, या स्त्रीसाठी एका क्षणामध्ये सर्व काय जोडलं जाते. एव्हरीथिंग इज फिक्स्ड. एव्हरीथिंग बिकम्स होल. एव्हरीथिंग बिकम्स कम्प्लीट. एव्हरीथिंग बिकम्स परफेक्ट. देयर इज अ कॉन्ट्रास्ट. आणि आज आपण पाहतो की आज देखील या मंडळीमध्ये, या सभेमध्ये देखील, या प्रार्थनेच्या वेळामध्ये देखील वी हॅव अ कॅटेगरी ऑफ पीपल. देर आर 2 कॅटेगरीज ऑफ पीपल. आपल्यापैकी काय असे असतील जे याईरसारखे असतील, ज्यांच्या आयुष्यामध्ये आता सर्व काही बरोबर आहे, सगळं काही चांगलं आहे, देवाची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड फॉर दॅट, फॉर ही इज गुड. कारण आज आपल्याला तो सर्व गोष्टीमध्ये तो तारण देत आहे, आपल्याला सर्व गोष्टीतनं सुटका देत आहे. ही इज ब्लेसिंग अस इन ऑल ॲस्पेक्ट्स. प्रेज हिम. आणि या वेळामध्ये इनफॅक्ट यूज दिस टाइम टू डिग डीप इन द वर्ड. या वेळामध्ये जितकं जास्त होईल तुम्ही तितक्या त्याच्या जवळ या, त्याच्याबरोबर बसा, त्याच्याबरोबर वेळ घालवा. ट्राय टू नो हिम. कारण कधी सांगता येत नाही, अशी वेळ येईल की ज्या वेळेला सर्व काही उलटं पालटं होऊ शकतं आणि त्या वेळेला आपल्याला हा विश्वास गरजेचा पडणार आहे. जो वेळ आज आपण आपल्याला देव देतोय, इट इज अबाउट बिल्डिंग द फेथ. फेथ टू डू व्हॉट? Faith to call upon the Lord, है ना, and to rush at his feet and trust in him. देवाच्या पायाकडे जाणं, देवाला हाक मारणं, देवा त्याच्या पायाकडे जाणं, देवा, आणि तू काय कर, आम्हाला या गोष्टीमध्ये विश्वास करून या दिवसांमध्ये जर काय तू आम्हाला सगळं काही चांगलं दिलेलं आहेस, आम्हाला तू काय कर, तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या विश्वासाने भर, कारण आम्हाला त्याची गरज आहे. बाकीच्यांची गरज तू पुरवलेली आहे, बट दिस इज ऑलवेज इन नीड. वी आर ऑलवेज इन नीड ऑफ फेथ. आणि ही जी स्टोरी आहे ना, याईराची जी स्टोरी आहे ना, ती आपल्याला काय शिकवती माहिती का? इन आर गुड टाइम्स, वेन थिंग्स आर गुड, ह्या गोष्टींचा आपण भूल पाडू नये की कधीही वेळ पलटू शकते, कधीही वेळ परिस्थिती बदलू शकते. वी नीड टू बी प्रिपेअर्ड. येशूसाठी काय झालं होतं? एका रात्रीतून पूर्णपणे त्याची काय झाली होती? उलटापालट दिशा झाली होती. One day there were 5,000 people. The next day there was not even one person with him. One day he was standing on a mountain and preaching. One day he is hanging on the cross.
Times can change very soon, but at this time we need to pray, we need to build faith. आपल्याला काय केलं पाहिजे? तर देवाकडे हेच सहाय्य मागितलं पाहिजे की या चांगल्या दिवसांमध्ये तू आमचं सहाय्य कर विश्वासात वाढण्यासाठी. आता दुसरा ग्रुप पण आहे या प्रार्थनेच्या सभेमध्ये, आणि इनफॅक्ट इन ऑल आर कम्युनिटी वी नो दॅट देयर इज अनदर ग्रुप हू इज लाईक दिस वुमन, या बाईसारखं आहे, या स्त्रीसारखं आहे, जे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनातनं जात असतील. वेगवेगळ्या प्रकारे दे आर ब्लीडिंग, दे आर लिटरली हॅमरेजिंग अँड दे आर हर्टिंग in some or the other way. Family problems, financial struggle, relationships are not working, problems at jobs, you are bleeding. हे की नाही, वेदना होते की देवा प्रभू किती दिवस, अजून आठवडे झाले आणि महिने झाले आणि वर्ष झाले, आणि तुम्ही असा विचार करत असाल की प्रभू अजून किती दिवस मला ह्याच गोष्टी सहन करायच्या आहेत, किती दिवस अजून अशाच प्रकारे माझ्या ह्या नात्यांमध्ये, माझ्या संबंधांमध्ये मला ह्याच गोष्टी काय करायच्या आहेत, मला सहन कराव्या लागतील. 12 वर्ष मी काढले प्रभू, मी अजूनपर्यंत काय या वेदनातनं जाते, कुठलीही परिस्थिती बदलताना देखील दिसत नाही, आशा दिसत नाहीये. ही स्टोरी जी आहे ना, ही आपल्याला अजून एक गोष्ट शिकवते की अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण असं करतो की प्रभू हे का, प्रभू ते का, हे का नाही होत, हे असंच का होते, इट प्रिव्हेंट्स अस फ्रॉम बिकमिंग इनसेन. म्हणजेच काय, आपला अक्षरशः होश गमवू नये आपण, म्हणून आपल्याला देव सावध करत आहे. इट हेल्प्स अस. आणि ह्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये आपण पाहतो की ह्या दिवसांमध्ये देखील आज आपल्यापैकी देखील कित्येक असतील ज्यावेळेला असं विचार करत असतील की प्रभू इतके वर्ष झाले, इतके दिवस झाले, अजून परिस्थिती बदलत नाही, माझ्याबरोबर हा प्रॉब्लेम आहे तसाच आहे, मला समजत नाहीये. त्या स्त्रीसारखे आपल्याला देखील वेदना होत असतील. आपण पण कशा ना कशा प्रकारे तरी आपण या त्रासातनं जात असलो जरी, एक लक्षात ठेवा की एक क्षण लागतो येशूला आपल्या जीवनातनं जाण्यासाठी. वन मोमेंट अँड द लॉर्ड विल पास बाय अँड एव्हरीथिंग विल चेंज and that bleeding stops. One moment, in that moment you need to have faith. त्या पर्टिक्युलर क्षणामध्ये तुम्हाला आणि मला त्या स्त्रीसारखं, त्या बाईसारखं तर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. यासाठी की 12 वर्ष गेले, वेदना होते, ते ठीक आहे, काय हरकत नाही, पण ज्या क्षणाला, एका क्षणाला ज्या वेळेला येशू आपल्या आयुष्यातनं जर जात असेल तर त्या क्षणामध्ये मी विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण तो सामर्थ्य आहे, तो बलवान आहे, तो सर्व पराक्रमी देव आहे. ही इज एबल टू स्टॉप माय ब्लीडिंग अँड गिव्ह मी अ न्यू लाईफ, पूर्णपणे. आणि त्या एका क्षणामध्ये आपल्याला विश्वासाची गरज लागते, कारण ह्या स्त्रीचं आपण पाहतो की तिची पूर्ण जिंदगी जी आहे, तिचं पूर्ण आयुष्य जे आहे ते अक्षरशः नाव इट हॅज चेंज्ड, इट इज बिकमिंग ब्युटिफुल. पूर्वी ती कशी होती, ती उदास होती, ती अक्षरशः खचून गेली असेल, ती रोज रडत असेल, ती परिस्थितीने तिला खाली पाडून तिला अक्षरशः रोज तिला समाजामध्ये तिला वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनातनं जात असेल. पण आपण आता पाहतो की आता तिची परिस्थिती बदललेली आहे. एक क्षण खूप मोठा बदल आणू शकतो, पण त्या क्षणामध्ये विश्वास असणं फार गरजेचं आहे. टुडे आय एम एनकरेजिंग ऑल ऑफ यू अँड मी टू हॅव फेथ. कारण ज्या वेळेला आपण पण अशा परिस्थितीतनं जात असतो की ज्या वेळेला आपल्याबरोबर पण वेदना होते, आपण म्हणतो प्रभू असं का, पण प्रभू एकच क्षण तो पाहतो, कारण त्या क्षणामध्ये आपल्या पण मध्ये तो विश्वास आहे की नाही हे महत्वाचं. आता विचार करा, नाउ थिंक विथ मी. येशू तिथं थांबला आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्या स्त्रीला अक्षरशः त्या स्त्रीनी येशूच्या वस्त्राला काय केलेलं आहे, स्पर्श करून तिने तो विश्वास धरला, आणि म्हणून ती बघती की ती बरी झालेली आहे. शी हॅज बिकम हील्ड, शी इज हील्ड नाव. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं की येशूला हे जाणवतं की काहीतरी झालेलं आहे, काय कोणीतरी मला स्पर्श केला आहे, म्हणून तो विचारतो की माझ्या वस्त्रानं कोणी स्पर्श केला, मला कोणी स्पर्श केला. आणि आपण पाहतो पुढे वचनांमध्ये की त्याला शिष्य म्हणतात की अरे बाबा, तू एवढ्या मोठ्या समुदायामध्ये, तू एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये गर्दीत आहेस, अँड यू आर आस्किंग हू टच्ड यू. ऑब्व्हियसली पीपल आर टचिंग यू. इट इज लाईक बिंग इन अ लोकल ट्रेन, हे की नाही, की लोक तुम्हाला अक्षरशः सगळीकडनं टच करतात, तरी देखील कोणीतरी विचारणं की कोणी टच केलं मला. इट इज दॅट वे, यु नो, that Jesus is asking की कोणी मला स्पर्श केला. पण प्रभूला त्यावेळेला माहित होतं की हा जो स्पर्श होता हा वेगळा स्पर्श होता, हा विश्वासाचा स्पर्श होता. हा असा व्यक्ती, अशा व्यक्तीने हा स्पर्श केला होता ज्या व्यक्तीला निस्वार्थपणे त्यांनी येऊन फक्त विश्वास ठेवलेला की ह्याला स्पर्श जरी केला तर मला आरोग्य मिळेल.
अँड लॉर्ड अंडरस्टूड. आणि त्यामुळे प्रभू काय म्हणतो, तो मागे फिरतो आणि तो विचारतो आणि त्यानंतर तो त्या स्त्रीकडे बघतो. ती स्त्री त्याच्याकडे येते, ती बाई त्याच्याकडे येते आणि म्हणते की मीच होते ती ज्यांनी तुला तुझ्या वस्त्रांना स्पर्श केलेला आहे. आणि तुम्ही विचार करा, प्रभू या सगळ्या गोष्टी करत असताना याईरचं काय होत असेल? कॅन यू इमॅजिन द मॅन जायरस? याईर तो अक्षरशः एवढा धावत पळत इतकं लांबून मे बी त्यांनी प्रवास करून तो आला असेल उन्हातानाचा, आणि त्यांनी लोकांना सरकून तो वाट बनवून तो प्रभूसाठी एक रस्ता तयार करतो की चल लवकर चल. आणि ज्याला तो बघतो की प्रभू थांबलाय आणि मागे बघून काहीतरी वेगळंच करतोय, वेगळ्याच गोष्टींकडे आता त्याचं लक्ष गेलेलं आहे, तर तो काय म्हणत असेल, लॉर्ड लॉर्ड आय अंडरस्टँड. मला कळतं हे महत्वाचं आहे, मला समजतं हे की ठीक आहे इथं आरोग्य मिळालं या स्त्रीला, मला माहिती आहे मी ओळखतो या स्त्रीला, पण ठीक आहे आता तू लवकर चल, माझी मुलगी जी आहे ती मरत आहे. प्रभू तू काय करतायस, तू लवकर चल, वेळ नाही आपल्याकडे. डोंट वेस्ट टाइम लॉर्ड, वी हॅव टू मूव्ह फास्ट. थिंक अबाउट याईर है ना, तो बिचारा व्यक्ती ज्याची मुलगी जी आहे ती मरणाला टेकली असेल, त्याच्या मनामध्ये काय काय होत असेल. वेन जीसस टर्न बॅक, तो म्हणत असेल प्रभू तुला समजत नाहीये, ती खरंच मरत आहे, तू चल. एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपण पाहतो की दोन्ही ठिकाणी जे लिहिणारे आहेत ना, ज्या लोकांनी शास्त्र लिहिलंय किंवा ज्या लोकांनी हे शुभवर्तमान लिहिलंय, ऑल द गॉस्पल रायटर्स, त्यांनी का 12 वर्ष किंवा एवढे डिटेल्स का मेन्शन केले की ती 12 वर्षापासून तिला तो त्रास होता, 12 वर्षाची ती मुलगी होती. त्यांनी हे नंबर्स का इन्क्लूड केले असतील? व्हाय सो मच डिटेल? 12 years of happiness, 12 years of struggle, two different things. Do you know in the Bible 12 जो अंक आहे ना, 12 जो क्रमांक आहे, the number 12 actually signifies a government in the scriptures. पूर्ण शास्त्रामध्ये एक राज्य किंवा गव्हर्नमेंट जे आहे ना त्याला दर्शवतो 12. आणि देव काय सांगायचा प्रयत्न करतोय माहितीये का, की या दोन्ही परिस्थितींमध्ये आय एम ऑन द थ्रोन, आय एम सिटिंग ऑन द थ्रोन. तू काही जरी विचार करत असशील, तुम्हाला वाटत असेल की कोणतरी मरतंय, कोणाला तरी त्रास होतोय, एक मुलगी माझी मरत आहे, इथं तुला वाटत असेल तुला रक्त तुला ब्लिडिंग होत आहे किंवा तुला त्रास होत आहेत, वेदना होत आहे फॉर 12 years, नो मॅटर व्हॉट. बट लॉर्ड इज सेइंग दॅट ट्राय टू अंडरस्टँड, आय एम ऑन द थ्रोन अँड आय एम इन कंट्रोल. द लॉर्ड इज सेइंग की मी आहे ना, मी बसलो आहे ना, आय एम हिअर विथ यू. वेदर इट इज युअर डॉटर और वेदर इट इज दिस वुमन, आय एम हिअर अँड आय एम इन कंट्रोल. याईर म्हणत असेल की प्रभू पण तुला असं वाटत असेल की प्रभू म्हणत असेल की याईर तुला असं वाटतं की तुझी मुलगी जी आहे ना ती आता ती मरणाला टेकलेली आहे, आणि हे सगळं काय जे मी करतोय इथं या स्त्रीसाठी हे काय फारसं इम्पॉर्टंट नाहीये. पण याईर तुला हे समजणं गरजेचं आहे की हे जे काय इथं पण घडत आहे ना, हे तुझ्यासाठी पण गरजेचं आहे. ट्राय टू अंडरस्टँड. द लॉर्ड जीसस मस्ट बी सेइंग, प्रभू येशू त्याला याईरला असं समजायचा प्रयत्न करत असेल, अरे याईरा तू समजून घे की इथं मी जे काय करतो ना हे तुझ्यासाठी पण महत्वाचं आहे. कारण ज्या प्रकारे या स्त्रीने विश्वास धरला आणि ती बरी झाली, त्याचप्रमाणे तुला पण आता पुढे जाऊन विश्वास ठेवायची गरज आहे. ज्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत, तुझ्या घरी, तुझ्या खोलीमध्ये जिथं तुझी मुलगी मरणाला टेकलेली आहे, त्या ठिकाणामध्ये गेल्यानंतर तुझ्या पण विश्वासाची परीक्षा होईल किंवा तुला पण विश्वास या स्त्रीसारखं धरणं गरजेचं आहे. म्हणून यू आर गोइंग टू नीड इट. टेक इन्स्पिरेशन फ्रॉम दिस वुमन. असं म्हणतात की एक्सपिरियन्स जो आहे ना, इट इज द बेस्ट टीचर. ओके, माणसाचा जो अनुभव त्याला मिळतो ना, इट इज ऑलवेज द बेस्ट टीचर. पण तुम्हाला एक गोष्ट असं आपल्याला समजायचं आहे की इट इज नॉट नेसेसरी की आपल्याला स्वतःलाच तो एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे, हे गरजेचं नाही आहे. जर मला काही शिकायचं असेल तर असं नेसेसरी नाही की तो एक्सपिरियन्स मलाच यायला पाहिजे. मी कोणाच्या दुसऱ्याच्या एक्सपिरियन्सवरनं पण शिकू शकतो की अरे ह्याच्यावर अशी परिस्थिती आली, ह्यानी काय केलं, राईट, दिस इज गुड, ही डिड द राईट थिंग, आय मस्ट ऑल्सो डू दिस. मी शिकू शकतो. आणि त्याचप्रमाणे इथं देव येशू याईराला सांगतो तू याच्याकडनं शिक, आणि त्याचप्रमाणे तू पुढे जाऊन तुला विश्वास ठेवायची गरज आहे. आज तुम्ही देखील माझ्याकडून आणि मी तुमच्याकडून देखील, तुमच्या सर्वांकडून तुमच्याकडून काय घेऊ शकतो, आय कॅन टेक इन्स्पिरेशन. कारण तुम्हाला मिळालेल्या अनुभवाद्वारे मी काहीतरी शिकू शकतो. अँड प्रॉब्ली इफ गॉड प्रोव्हाइड्स, यू कॅन लर्न समथिंग फ्रॉम मी. वी कॅन लर्न फ्रॉम ईच अदर. जो अनुभव आपल्याला देव देत असतो ना, ह्याद्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारे शिकू शकतो. कॅन यू इमॅजिन? अँड द बेस्ट एक्सपिरियन्स दॅट वी कॅन गेट इज थ्रू द वर्ड. इट इज थ्रू द वर्ड. कारण जे वचन देवानी जे आपल्याला हे शास्त्र उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्या गोष्टी ह्याच्यामध्ये लिहिल्या आहेत, ज्या सगळ्या इन्सिडेंट्स अँड स्टोरीज जे ह्याच्यामध्ये नोंदलेल्या आहेत ना, व्हॉट डू यू थिंक इट डज फॉर अस?
द एक्सपिरियन्स दॅट दे हॅड इज टीचिंग अस. जो अनुभव त्यांना मिळाला आणि त्याच्यातनं त्यांनी काय केलं, जशा प्रकारे प्रभूची इच्छा त्यांनी स्वीकारून त्याप्रमाणे ते वागले, त्याच्याद्वारे आपल्याला शिकायला मिळतं. दिस इज द बेस्ट टीचर आय बिलीव्ह. आणि या ठिकाणी आपण पाहूया तो काय म्हणतो. तो त्या स्त्रीला असं म्हणतो, व्हॉट डज ही से, तेव्हा लागलीच तिच्या रक्ताच्या झरा सुकून गेल्या व तिला आपल्या शरीरात असा अनुभव आला की आपण आपल्या पिढेपासून मुक्त झालो आहे. मग लागलेच येशू आपल्यातून सामर्थ्य निघाले आहे हे अंतरी जाणून दाटीमध्ये मागे वळून म्हटले, माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला. तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणाले, समुदाय दाटी करून तुला भिडीत आहे हे तू पाहतोस, तरी मला कोणी स्पर्श केला असे कसे म्हणतोस. मग जिने हे केले होते तिला पाहायला तो सभोवती पाहू लागला. तेव्हा ती बाई आपल्याला काय घडले हे जाणून भीत व थरथर कापत आली व त्याच्या पुढे उपडी पडली व तिने त्याला सर्व काही खरे सांगितले. मग त्याने तिला म्हटले, मुली, तुला विश्वासाने तुला तारले आहे. इट इज इम्पॉर्टंट टू नोट हिअर व्हॉट डज जीसस से. येशू तिला म्हणतो की मुली, तुला तुझ्या विश्वासाने तारले आहे. इंग्लिश इट सेज डॉटर. Your faith has redeemed you, or your faith has set you free from your suffering. एक विचार करण्यासारखं आहे ना की तिला किती आनंद झाला असेल. कोणीतरी मला मुलगी म्हणलेलं आहे किंवा कोणीतरी मला मुली म्हणलंय, डॉटर म्हणलेलं आहे. समाजामध्ये तिला ओळख देखील नव्हती कितीतरी दिवस. कोणी एक बाई अशी तिची ओळख आहे या शास्त्रामध्ये देखील. पण येशू तिला मुली म्हणून बोलवतो. तिला तिच्या परिवाराने तिला सोडून दिलं असेल, त्यागून टाकलं असेल. तिच्या जवळच्या नातेवाईकांनी, तिच्या मित्रांनी तिला सोडलं असेल. वी डोंट नो, बट व्हॉट वी अंडरस्टँड इज तिला ह्या गोष्टी तिच्या कानावर किती वर्षांनी पडल्या असतील की कोणीतरी तिला मुली म्हणून हाक मारली आहे, कोणीतरी तिला डॉटर म्हणून हाक मारलेली आहे. हा आनंद तिला किती भरपुरीने मिळाला असेल येशूद्वारे, जी तिने इतके वर्षांपासून अशा गोष्टी ऐकण्यासाठी तिचा कान अक्षरशः काय करत असेल, तरसत असेल, किंवा शी मस्ट बी लिटरली सफरिंग टू हिअर दीज वर्ड्स, की कोणीतरी असं म्हणावं. आता विशेष करून एक विचार करण्यासारखं असं आहे की येशू तिला काय म्हणतो, मुली. व्हाय डज ही यूज द वर्ड डॉटर. तो तिचा असं का म्हणतो की मुली, तुला तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. आपण पाहतो की इथं शिष्यांनी जे काही लिहिलं आहे तिथं तिला बाई किंवा स्त्री म्हणून संबोधलं आहे. वाय इज जीसस कॉलिंग हर डॉटर? बिकॉज इट इज अ रिमाइंडर टू हू. यासाठी हे एक मोठं रिमाइंडर होतं. कारण ज्या वेळेला तो ऐकतो कानावर की मुली, हो हो प्रभू, माझी मुलगी देखील सुद्धा, अरे ठीक आहे, ही मुलगी मला आठवतं, मला समजलं, पण माझी मुलगी, प्रभू, येस, माय डॉटर एज वेल. वेन जीसस अटर्ड द वर्ड डॉटर, त्यावेळेला याईर पण काय म्हणलं असेल, राईट, माय डॉटर, शी इज डाईंग देअर. किती अद्भुत रीतीने देवाचं कार्य पहा. एका ठिकाणी याईराला प्रश्नात पाडलं, त्याला विचार करायला लावलं, आणि त्याच ठिकाणी एका स्त्रीला त्यांनी काय केलं, त्याच शब्दाद्वारे त्यांनी सांत्वन पोहोचलेलं आहे. वन वर्ड डॉटर प्रोव्हाइडेड comfort to a woman and it made one man think. This is how genius our Lord is, the master. हे की नाही, त्यांनी इतक्या व्यवस्थित रीते एका शब्दाद्वारे दोन्ही व्यक्तींना विचार करण्यासाठी त्यांनी भाग पडलेला आहे. पाहूया आपण पुढे आता काय होतं. 35 वचन आपण वाचूया. लेट्स रीड. तो बोलत असता सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आले व म्हणाले, तुझी मुलगी मरण पावली आहे, गुरुला आणखी श्रम कशाला देतोस. एक तिथं ते बोलत असता, हे सगळं कार्य होत असता, कोणी एक व्यक्ती सभास्थानात आलेला आहे आणि त्यांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे की अरे तुझी जी मुलगी होती ना, ती बिछानात होती, मला माहिती आहे, पण ती शी इज डेड, ती मरण पावली आहे. पण आता तू एक काम कर, तू चल, कारण तू उगीच गुरुला कशाला त्रास देतोस. वाय यू अननेसेसरी ट्रबलिंग द मास्टर, लेट हिम बी. आता ते काहीच करू शकत नाही, कारण शी इज गॉन. विचार करण्यासारखं असं आहे की हे जे शब्द त्याच्या कानावर पडले असतील, याईर अंतःकरणामध्ये अक्षरशः तुटून पडला असेल, किंवा तो पूर्णपणे ही मस्ट हॅव बीन शॅटर्ड अँड ब्रोकन. सम ऑफ अस नो द फिलिंग
बट सम ऑफ अस विल नॉट अंडरस्टँड. बट आय एम जस्ट एनकरेजिंग यू टू अंडरस्टँड दिस, की याच्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला टाकूया आणि हे प्रयत्न करूया की शेवटची परिस्थिती आहे, शेवटचा प्रयत्न मी करत आहे, मी गुरुला कसं तरी शोधून आणलेलं आहे आणि सर्व कामं करण्याच्या अगोदर मी त्याची कशी तरी अपॉइंटमेंट घेऊन त्याला मी घरी बोलवत आहे माझ्याकडे, यासाठी की माझ्या मुलीला जीवन मिळावं, त्यांनी तिला वाचवावं मरणातून. पण आता तू मला येऊन सांगतो शी इज गॉन. ही मस्ट बी टोटली शॅटर्ड. आणि अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये एक ट्रॅजेडी झाली. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये देखील जर आपण विचार केला तर एक माणूस काय जातो, पूर्णपणे खचून गेला असेल, तो अक्षरशः तिथं थक्क बसला असेल, उभा राहिला असेल, पांढरा पडला असेल की काय झालं, हे काय घडलंय. पण पाहूया आपण पुढं काय होतं. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. लेट अस रीड वर्स 36. तेव्हा येशू त्या सांगितलेल्या शब्दांकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. येशू त्याला म्हणतो की तू भिऊ नकोस, पण विश्वास मात्र धर. येशूने काय केलं, ज्या गोष्टी त्याच्या कानावर पडल्या त्याला काय केलं, त्यांनी इग्नोर केलेलं आहे, त्यांनी न ऐकल्यासारखं केलं त्यांनी. ही डिड नॉट लिसन टू दॅट. ही इग्नोर दॅट न्यूज. आणि तो फक्त यायरला म्हणतो की एक काम कर, तू विश्वास धरणं बंद करू नकोस किंवा थांबू नकोस. डू नॉट स्टॉप बिलिव्हिंग, कीप ऑन बिलिव्हिंग. या गोष्टीचं आठवण आज तुम्हाला आणि मला पण करून द्यायचंय. येशू आज देव आपल्याला या वचनाद्वारे हीच आठवण करून देत आहे की वेट, डू नॉट इग्नोर द न्यूज. व्हॉट एव्हर इज हॅपनिंग, येस इट इज इम्पॉर्टंट टू बी अवेअर, बट इग्नोर एनी सॅड न्यूज. आणि तो म्हणतो की काय कर, तू विश्वास धरायला थांबू नकोस. डू नॉट स्टॉप इट, कीप बिलिव्हिंग. याईरला तो म्हणतो. कॅन यू इमॅजिन, जस्ट इमॅजिन, ते याईर नाव काढून टाका अँड टेक युअर नेम, that he is talking to you personally, blank. You don't stop believing. Put your name in that blank. तू विश्वास धरणं थांबू नकोस. हे गरजेचं आहे. आता तुम्ही पहा, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्या न्यूजला इग्नोर केलेलं आहे. येशूनी जे ही बातमी जी आली की ती मुलगी मेलेली आहे, त्यांनी त्या गोष्टीला इग्नोर केलेलं आहे आणि तो त्याला फक्त म्हणतो विश्वास धर. पण आपण पाहतो की इथं कशाची गरज होती, विश्वासाची गरज होती. आज आपल्याला देखील विश्वासाचीच गरज आहे. ना यू मस्ट बी सेइंग, व्हॉट आर यू सेइंग, विश्वास तर धरला ना आपण. नो, बट येस, वी ऑल्सो नीड टू हॅव मोर अँड मोर फेथ. कारण अशा परिस्थितीमध्येच देखील आपल्याला काय गरज पडती, तर विश्वासाचीच गरज पडते. आणि इथं देखील आपण पाहतो की प्रभूंनी त्या व्यक्तीला, याईराला काय उत्तेजन दिलं होतं की कीप ऑन बिलिव्हिंग, डू नॉट फिअर, कीप ऑन बिलिव्हिंग. आणि त्याचबरोबर तो काय म्हणतो त्याला की तू माझ्याकडे बघ, मी आहे ना, मी येतो ना तुझ्या बरोबर, मी यायला लागलोय की नाही, तू मला बोललंस, मी येतोय, चलत आहे मी तुझ्या बरोबर, पण तू भिवू नकोस, माझ्याकडे बघत राहा, आय एम कमिंग. फेथ इज ऑलवेज टेस्टेड इन दीज डिफिकल्ट टाइम्स. या कठीण परिस्थितीमध्ये नेहमी परीक्षा कशाची होती, तर विश्वासाची परीक्षा होती. आणि अशाच परिस्थितीमध्ये आपल्याला विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. When you must have lost a loved one, when you are going through a difficult time, when it seems impossible, you hear a news that would shatter you, keep on believing. Do not stop giving up on the Lord. प्रभू येशू काय म्हणला, ज्या वेळेला ह्याच मागच्या अध्यायामध्ये आपण जर पाहिलं तर ते लोक तारवातनं जात असताना काय होतं, एक मोठा वादळ येतो. वी नो दॅट फेमस स्टोरी, दॅट बिग स्टॉर्मी वेदर. आणि त्याच्यामध्ये येशू काय होता, तो झोपत होता तारवामध्ये, शांत तो झोपलेला होता. वेअर इज फेथ टेस्टेड? विश्वासाची परीक्षा कुठं होती? विश्वासाच्या परीक्षा वादळामध्ये होती, शांत पाण्यामध्ये नाही होत. सगळं काही सुरळीत असताना शांत पाण्यामध्ये विश्वासाची परीक्षा कशी होईल? वादळ ज्या वेळेला येतात तेव्हाच आपण पण हालून जातो. अक्षरशः आपल्याला वाटतं आपण बुडायला लागलो आहोत, असं आपल्याला वाटतं की सर्व काही आपल्याला उद्ध्वस्त झालेलं आहे, आज आपण मरणार आहोत. इथं आपण पाहतो की त्याला या परिस्थितीमध्ये विश्वासाची गरज होती. आणि येशूनी त्याला देखील तेच सांगितलं होतं की तू विश्वास धरणं तू सोडू नकोस, विश्वास धरत राहा या परिस्थितीमध्ये देखील. आता आपण पाहूया की तो पुढं काय करत आहे. 37 वचन आपण वाचूया. इथं 37 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मग त्याने पेत्र व याकोबाचा भाऊ योहान याच्याविषयी कोणाला आपल्या मागून येऊ दिले नाही. आणि इथं आपण बघतो की त्यांनी काय केलं, त्यांनी कोणाला दुसऱ्यांना येऊ दिलं नाही, फक्त त्याचे शिष्य जे होते, हे तिघच होते, त्यांनाच तो पुढे घेऊन गेला. पेत्र, याकोब व योहानाचा भाऊ याकोब, हे तिघ जण काय झाले होते, हे त्याच्याबरोबर आत गेले. आणि इथं आपण पाहतो की इथं गेल्यानंतर पुढं काय होत आहे हे आपण पाहूया. 38 आणि 39 वचन. आणि ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच
आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली. मग आत जाऊन तो त्यांना म्हणाला, तुम्ही कशाला गडबड करता व रडता? येशू त्या ठिकाणी त्यांना म्हणाला की तुम्ही कशाला गडबड करता, कशाला रडताय तुम्ही? ती काय आहे? ती मुलगी काय आहे? मूल मेले नाही तर झोपेत आहे. मूल मेले नाही तर मूल काय? मूल झोपेत आहे. आता इथं आपण पाहूया की इथं हे काय होत आहे. इथं येशू त्यांना ज्या वेळेला आत गेला तर त्यांनी आत गेल्यानंतर काय पाहिलेलं आहे की लोक काय करत होते. लोक अक्षरशः मोठमोठ्या रीतीने रडत होते. ते लोक शोक करत होते. पण तिथं तो आत गेल्यावर तो म्हणाला, कशा प्रकारे, कशाला तुम्ही रडता? वाय आर यू क्राईंग? व्हॉट इज ऑल दिस क्राईंग अँड व्हॉट इज ऑल दिस इमोशन्स? स्टॉप इट. तो म्हणतो ती फक्त झोपलेली आहे. दिस इज अ ब्युटिफुल थिंग दॅट वी नीड टू अंडरस्टँड. डेथ इज ओनली कॉल्ड स्लीप फॉर द न्यू बिलिव्हर्स. द न्यू टेस्टमेंट बिलिव्हर्स, आपल्यासाठी नवीन करण्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी डेथ काय माहिती आहे का? मरणाला एक नवीन व्याख्या दिली गेली आहे. इट इज जस्ट कॉल्ड स्लीप. व्हॉट इज डेथ? डेथ इज बिंग ॲबसेंट फ्रॉम दॅट बॉडी. त्या शरीरामध्ये नसणं पण स्वर्गामध्ये उपस्थित असणं. इट इज कॉल्ड स्लीप. कारण वी नो दॅट देर इज गोइंग टू कम अ टाइम वेन वन्स अगेन वी विल बी ट्रान्सफॉर्म्ड इन टू दॅट ग्लोरियस बॉडी. एक मनुष्य विश्वासामध्ये तो झोपी जातो. तो अक्षरशः मरत नाही. डेथ इज द एंड. वी डोंट हॅव एन एंड. दोज हू बिलीव्ह इन क्राइस्ट विल हॅव एव्हरलास्टिंग लाईफ. दॅट इज आवर होप. आणि आता इथं पाहूया आपण पुढं काय होत आहे. 40वे वचन माझ्याबरोबर तुम्ही वाचा. 40व्या वचनामध्ये असं म्हटलंय, तेव्हा ते तिरस्कार करीत त्याला हसू लागले. पण तो त्या सर्वांना बाहेर घालवून मुलीचा बाप व तिची आई व आपल्याबरोबर जे होते त्यांना घेऊन मुलगी पडली होती तेथे आत गेला. आता तो काय करतोय? तो त्या ठिकाणी आलाय. त्या ठिकाणी येऊन आतमध्ये येऊन तो ज्या वेळेला तिथं पोचला, पाहतो सगळे रडत आहेत. त्यांना म्हणला की तुम्ही का रडता? त्यावेळेला असं म्हटलंय की ते सर्वजण काय करत होते, तेव्हा ते तिरस्कार करीत त्याला म्हणून हसू लागले. ते देवाचं, येशूचा तिरस्कार करीत त्याला हसू लागले. दे लाफ्ड ॲट हिम, दे मॉक्ड हिम. फार वेगळंच आहे ना हे, की प्रभूचं जे कार्य होण्या अगोदरच लोक त्याला हसू लागले. कारण ते काय म्हणू लागले की रॅबाय, वी नो दॅट यू आर स्पिरिच्युअली वाईज. आम्हाला माहिती आहे की तू विश्वासामध्ये आणि विश्वासाच्या गोष्टीमध्ये, शास्त्राबद्दल तुला फार ज्ञान आहे. पण हे जे मेडिकल शास्त्र जे आहे किंवा हे मेडिकल नॉलेज जे आहे याबद्दल तुला काही फारसं माहित नाही. सो डोंट ट्राय टू से इन दिस. आणि ते हसू लागले त्यांना. पण आपण पाहतो तो त्यांना काय म्हणतो की ती फक्त झोपली आहे. आता इथं पुढं काय होतं आपण पाहूया. व्हॉट हॅपन्स नेक्स्ट? ओके. त्यानंतर असं होतं की 41 ते 43 वचन आपण वाचूया. आणि मुलीचा हात आपल्या हातात घेऊन तो तिला म्हणाला, तलिथा कुमी, म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. तो तिला म्हणतो तलिथा कुमी. तो लागलीच तिला म्हणाला की तू उठ. आणि ती लागलीच उठून चालू लागली. आणि ती मुलगी उठून चालू लागली कारण ती 12 वर्षांची होती. आणि लागलेच ते मोठ्या विस्मयाने आश्चर्य पावले. आणि हे कोणालाच कळू नये अशी त्यांनी त्यांना निष्कून आज्ञा केली. मग त्याने तिला खायला देण्यास सांगितले. या ठिकाणी आपण पाहतो की ते लोक ज्या वेळेला हे चमत्कार पाहतात, तर ज्या वेळेला हे चमत्कार पाहतात ते सर्वजण आश्चर्य त्यांना झालेलं आहे. ते लोक अस्टॉनिश्ड असं लिहिलं आहे. द वर्ड इज अस्टॉनिश्ड. दे वर लिटरली दे वर सरप्राइज्ड की काय झालेलं आहे. आणि आपण पाहतो की त्यांनी त्याच्या अगोदर काय केलं होतं. त्यांनी कोणाला आतमध्ये आणलं होतं? पेत्र, योहान आणि त्याचा भाऊ याकोब, हे 3 जण. आणि त्याचबरोबर त्या मुलीचे आई वडील जे होते हे 2 जण, हे 5 जण. आणि येशू आणि ती मुलगी जी आहे ना, हेच लोक त्या खोलीमध्ये आहेत. आणि त्यांना आत आणल्यानंतर जेव्हा हा चमत्कार झाला, ज्या वेळेला ती मुलगी पुन्हा एकदा उठली मरणातून, आणि आपण पाहतो की तिला देवानी पुन्हा एकदा आयुष्य दिलेलं आहे, ते चमत्कार पाहून हे लोक आश्चर्यचकित झालेले आहेत. आणि प्रभू त्यांना एक गोष्ट म्हणतो, त्यांना निष्कून त्यांना आज्ञा केली होती की ही गोष्ट कोणालाही सांगू नये. तुम्ही कोणालाही कळू देऊ नका. का? कारण तो म्हणतो की मग कारण त्यांना कळणारच नाहीये.
तो त्यांना असं का म्हणतो की तुम्ही दुसऱ्यांना सांगू नका? ही टेल्स डोंट इवन बॉदर. दुसऱ्यांना सांगण्याची तुम्ही उगीच काळजी पण करू नका. त्यांना कळणारच नाही. दे विल नॉट अंडरस्टँड. तुम्ही लोक आपण एक गोष्ट ही पाहतो की आपल्या जीवनामध्ये देखील आपल्या विश्वासाच्या ह्या जर्नीमध्ये देर आर मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स सम वंडरफुल थिंग्स ऑफ द लॉर्ड. पण ज्या गोष्टी जर आपण एका अविश्वासणाऱ्याला जर सांगितलं किंवा एका विधर्मी व्यक्तीला जर सांगितलं, ज्याला देवाची ओळख नाही, जो विश्वास ठेवत नाही, जो थट्टा करतो, हसतो, जर आपण त्याला या गोष्टी सांगितल्या तर तो काय करेल? त्याला या गोष्टी कळणार आहेत का? त्याला गोष्टी या कळणारच नाहीत. बऱ्याच वेळेला विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये होणाऱ्या गोष्टी आपल्या ह्या जीवनामध्ये, या देवाबरोबर चालणाऱ्या या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये आपल्याबरोबर ज्या गोष्टी होतात, जर आपण दुसऱ्यांना सांगितलं तर ते विश्वास ठेवणारच नाही. कारण यू हॅव टू बी इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड टू अंडरस्टँड हाऊ द लॉर्ड वर्क्स. प्रभू येशू कशा प्रकारे कार्य करतो, त्याचा आत्मा आपल्यामध्ये कशा प्रकारे कार्य करतो, हे समजण्यासाठी देखील आत्म्यात असणं गरजेचं आहे, टू बी इन द लॉर्ड. आणि म्हणून तो कोणाला म्हणाला? फक्त त्यांनी त्याच लोकांना आत घेतलं जे लोक विश्वास धरायला तयार होते, जे लोक थट्टा करत होते, जे लोक हसत होते, आणि जे लोकांना शोक करायचं होतं त्यांना म्हणलं तुम्ही बाहेर जा. ऑल दोज हू हॅड होप ही गेव देम न्यू होप. ऑल दोज हू हॅड फेथ, त्यांनी त्यांना अधिक विश्वास दिलेला आहे. आणि आपण पाहतो की ह्या गोष्टी विश्वासणारे म्हणजेच कोण, शिष्यांना देखील समजण्यासाठी एकदम वेगळंच वाटलं त्यांना. इट वॉज मोर हार्ड फॉर द डिसायपल्स ऑल्सो टू कॉम्प्रिहेंड. आणि ते तर येशू बरोबर होते. म्हणजे विचार करण्यासारखं असं ना, जर त्यांना पण अवघड जाते समजण्यासाठी, बाहेरच्या लोकांना कुठं समजणार आहे ह्या गोष्टी? देर आर सम थिंग्स दॅट हॅपन इन आवर लाईफ. अशा कुठल्या काही गोष्टी असतात जे वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये, ज्या वेळेला येशू आपल्याला चालवत असताना काही गोष्टी घडून आणतो आपल्या जीवनामध्ये, ते आपण एका वेगळ्या व्यक्तीला, जो विश्वास ठेवत नाही, ज्याला थट्टा करायची सवय आहे, त्याला जर सांगितलं ना, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून येशू त्यांना म्हणतो की डोंट इवन बॉदर. त्यांना सांगू पण नका. त्यांनी निष्कुण आज्ञा केली त्यांना. कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण सर्व गोष्टी लोकांना सांगावे, पण अशा गोष्टी आहेत जे दुसऱ्यांना, त्यांना त्या गोष्टींचं महत्त्व तर कळणारच नाही, बट दे विल नॉट इवन बी एबल टू मेक सेन्स आउट ऑफ दिस. ते लोक म्हणतील तू काहीतरीच बोलतो, त्यांना समजणार देखील नाही. आणि ही गोष्ट जी आहे ना, ही फक्त कोणासाठी आहे? त्यांना देवाचं जे वैभव आहे, देवाचं जे गौरव आहे, देवाचं जे सामर्थ्य आहे, त्यांना कळणं हे अवघडच जाणार आहे. का? कारण ते काय करतात? तर ते थट्टा करतात. ते देवाच्या कार्यावर, देवाच्या विश्वासावर, देवाच्या ह्या गोष्टींवर काय करतात? ते थट्टा करतात, त्यांची मजाक उडवतात, खिल्ली उडवतात. दे वर लाफिंग ॲट द लॉर्ड. ते कशा प्रकारे विश्वास ठेवतात? ते त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात ज्या गोष्टी ते पाहतात. त्यांनी पाहिलं की ती मुलगी तिथं जी आहे ती मेलेली आहे, तिचं शरीर जे आहे ते गार लागू लागलेलं आहे. दे अंडरस्टूड, दे बिलीव्ह ओनली विथ देअर आईज. बट what does the Lord tell us? The Lord tells us that faith is all about things that we do not see. विश्वास तर आणि आशा तर काय? न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची आहे. या गोष्टी आपण पाहत नाही. काय म्हणतो आपण आपल्या, व्हॉट इज आवर फेमस मोटो ख्रिस्ती जीवनाचा? की वी वॉक बाय फेथ अँड नॉट बाय साईट. आपण जे पाहतो त्याच्यावर विश्वास नाही ठेवत. आपण विश्वासाने काय करतो? या गोष्टींवर वी बिलीव्ह इन द लॉर्ड, वी ट्रस्ट इन द लॉर्ड, आणि त्याप्रमाणे आम्ही चालतो, त्याप्रमाणे आम्ही काय करतो? आम्ही आमचं जीवन जगतो. आणि आपण ह्या गोष्टींचा विचार करायलाच पाहिजे. कारण जर मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, जर मी पाहतो आणि मी पाहतच राहिलो, आणि जर मला गोष्टी सगळ्या समजत असतील की काय काय गोष्टी घडत आहेत, काय गोष्टी घडणार देखील आहेत, तर विश्वास कुठून आला? देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ फेथ. इफ आय ऑलरेडी नो व्हॉट इज हॅपनिंग, व्हॉट इज गोइंग टू हॅपन, if I already understand everything, what is coming down, there is no requirement of faith. विश्वासाची गरजच पडली नाही ना मग, जर आपल्याला सगळंच माहीत असेल तर. पण हेच इथं येशू काय करतोय? त्यांना विश्वासाची भाषा शिकवत आहे. तो म्हणतो की तू विश्वास करत राहा, तू विश्वास धरणं सोडू नकोस. याईर, कीप ऑन बिलिव्हिंग, जस्ट कीप वॉकिंग विथ मी. माझ्याबरोबर तू चालत राहा, अँड कीप ऑन बिलिव्हिंग. यू नो व्हॉट आयझाया चॅप्टर 50 वर्स 10 and 11 says? त्याच्यामध्ये असं म्हटलंय, यशाया असं म्हणतो की लेट हिम ट्रस्ट इन द नेम ऑफ द लॉर्ड. माणसाला, मनुष्याला देवाच्या नावामध्ये काय करायला? विश्वास धरलाच पाहिजे. लेट हिम ट्रस्ट इन द नेम ऑफ द लॉर्ड. व्हॉट इज द नेम ऑफ द लॉर्ड? देवाचं नाव काय? येशूचं नाव काय? यशुआ. यशुआ मीन्स द लॉर्ड सेव्स. द लॉर्ड इज सॅल्वेशन. तारण करून देणारा, तारणारा, सुटका करून देणारा. दॅट इज द मीनिंग ऑफ हिज नेम. म्हणजेच आपण काय केलं पाहिजे? लीन ऑन हिम, ट्रस्ट इन हिम.
पुट युअर फेथ इन हिम. जगाला तुमची थट्टा मस्करी करायची असेल करू द्या. आपल्याला असं वाटतं की नाही हे काय बरोबर नाही वाटत, पण या गोष्टीने निराश होण्याचं काही काम नाही. का माहितीये का? कारण त्यांनी येशूची देखील थट्टा मस्करी केली होती. एवढंच नाही तर वधस्तंभावर जाण्यापूर्वीपर्यंत, वधस्तंभावर गेल्यानंतर पण, अरे तू खरंच देवाचा पुत्र तर खाली उतरून दाखवा. दे लाफ्ड ॲट हिम. डोंट गेट सॅड अबाउट दिस वेन पीपल लाफ ॲट यू. बिलीव्ह इन द लॉर्ड. दॅट इज इम्पॉर्टंट. ट्रस्ट इन एव्हरीथिंग दॅट ही डज फॉर यू. ज्या वेळेला सगळं काही उद्ध्वस्त झालं असं वाटत असेल, जसं याईरला वाटत होतं, ज्या वेळेला सर्व काही माझं जीवन, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं किंवा मला कुठल्याही प्रकारची समोर आशा नाहीये, त्या स्त्रीला वाटत असेल, त्या प्रकारे आपल्याला वाटत असेल, तर आपण विश्वास धरणं गरजेचं आहे. तो एक क्षण ज्या वेळेला आपण विश्वास धरतो, त्या क्षणामध्ये देव आपल्या जीवनामध्ये कार्य करायला काय तो समर्थ आहे. आणि मग तो तिला शेवटला काय म्हणतो माहितीये का? तो तिला म्हणतो की हिला काहीतरी खायला द्या. इट इज इम्पॉर्टंट. इट्स सो ब्युटिफुल टू सी की आपण पाहतो बाहेर त्या घराच्या, त्या खोलीच्या बाहेर रडणं व शोक करणं चाललं होतं, आतमध्ये लोक खात होते. पीपल वर इटिंग इनसाइड, दे वर फीस्टिंग, दे वर नॉट क्राईंग. पीपल आउटसाइड वर क्राईंग. पीपल इनसाइड वर रिजॉइसिंग अँड दे वर अस्टॉनिश्ड अँड दे वर सरप्राइज्ड. तुम्हाला काय वाटतं? आनंद झाला नाही? त्या आई वडिलांना तुम्ही लक्षात घ्या, त्यांना किती आनंद झाला असेल, त्या मुलीला किती आनंद झाला असेल. आतमध्ये सेलिब्रेशन होत होतं, बाहेर शोक चाललेला. आतमध्ये जीवनाचं काय होत होतं? सेलिब्रेशन. देअर वॉज अ सेलिब्रेशन ऑफ लाईफ अँड आउटसाइड देअर वॉज अ रिमोर्सिंग ऑर वेलिंग ऑफ डेथ. मरणाचा शोक केला जात होता बाहेर. आणि ह्या गोष्टी ज्या आहे ना, हे विचार करत असताना मी नुकतंच वाचलं होतं. सो आय वॉज थिंकिंग अबाउट दिस अँड इट रिमाइंड्स मी ऑर इट मेक्स मी थिंक अबाउट द टाइम ऑफ द ग्रेट ट्रिब्युलेशन. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्या वेळेला देवाचं महासंकट काळ सुरू होईल, ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम दोज हू एव्हर इज लेफ्ट आउटसाइड, जे लोक थट्टा करत होते, आत्ता पण येशूला स्वीकार करत होते, त्याच्यावर हसत आहेत, ते सर्वजण त्या दरवाजाच्या बाहेर ठेवले जातील. आणि त्यावेळेला ते लोक काय करतील? तर ते लोक मरणासाठी शोक करतील. काय म्हणलेलं आहे यशाच्या पुस्तकामध्ये की त्यांनी दगडांकडे बघून त्यांना आदेश दिला की अहो डोंगरांनो, तुम्ही आमच्यावर पडा आणि आम्हाला दे विल बी पीपल हू आर सीकिंग डेथ. बट वी सी दॅट इनसाइड द हाऊस, इनसाइड दॅट रूम, देर विल बी अ फीस्ट. देर विल बी अ फीस्ट प्रिपेअर्ड फॉर अस इन दॅट रूम. येशू काय म्हणला? मी माझ्या पित्याच्या घरी तुमच्यासाठी एक जागा तयार करायला. इन दॅट रूम, इन द फादर्स हाऊस, देर विल बी अ सेलिब्रेशन. सेलिब्रेशन ऑफ व्हॉट? इटर्नल लाईफ. There is a wailing of death and there is celebration of eternal life on top. This small example जे आपण आज या पुस्तकातनं पाहिलं, या छोट्याशा स्टोरीमधनं पाहिलं, just makes me think about the time to come. है ना? Celebration of eternal life and there is a feast on top. लोक तिकडे अक्षरशः जेवत आहेत, खात आहेत. जसं इथं आपण पाहतो की ती मुलगी आतमध्ये तिला खायला द्या म्हणलं आणि ते लोक आनंदित होते, ते हर्षित होते. पण इथं लोक बाहेर जे होते ते सर्वजण शोक करत होते, कारण त्यांना दरवाजाच्या बाहेर ठेवलं होतं. नॉट अलाउड. इफ यू आर स्कॉफिंग अँड इग्नोरिंग अँड रिजेक्टिंग लॉर्ड जीसस क्राइस्ट, देर इज अ कॉन्सिक्वेन्स, देर इज अ प्राइस. हे की नाही? आणि आशा आपली हीच आहे की आपण जे लोक आपल्याला आपल्या जीवनात येतील त्यांना ह्या गोष्टींचं महत्त्व आणि या गोष्टींचं गांभीर्य समजवण्यासाठी आपल्याद्वारे देवाचं कार्य व्हावं. प्रे फॉर दिस. आता तो ज्या वेळेला तिला म्हणतो की काय म्हणतो, तिला त्या मुलीला म्हणतो की तलिता कुमी, हे की नाही? तो म्हणतो जस्ट, विच मीन्स की मुली गेट अप. दॅट लिटल चाइल्ड, आय से टू यू गेट अप. तलिता कुमी. हे करण्या अगोदर त्यांनी काय केलं होतं? तर सर्व थट्टेकरांना, जे हसत होते, जे लोक त्याला अक्षरशः त्याच्यावर हसले, तो जेव्हा त्याला म्हणला की ती फक्त झोपलेली आहे, त्यांना सर्वांना त्यांनी बाहेर काढलं. एव्हरीबडी हू लाफ्ड आउटसाइड ऑफ द डोर, प्लीज. And the door was closed. Today we have mockers in our life. आज आपल्या पण जीवनामध्ये असे लोक असतील किंवा असे प्रसंग येतील ज्या वेळेला आपल्यावर देखील लोक, आपल्या विश्वासामुळे लोक आपल्यावर थट्टा करतील किंवा आपल्यावर हसतील की कुठे आहेस? कुठे तुमचा ख्रिस्त? कुठे तो जो तारणारा आहे? आम्हाला तर वाटलं ह्या पॅन्डेमिकमध्ये ख्रिस्ती लोक तर मरत नाही. अहो, तुमचे पण लोकांमध्ये अशा गोष्टी घडल्या, तुम्हाला पण ही परिस्थिती आली. थट्टे करणारे कधी थांबणार नाही, हे येत राहतील. येशूला तर वधस्तंभावर देखील एक थट्टे करणारा मिळाला होता. इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट इज, बट ही सफर्ड.
त्यांनी पण सहन केलं. पण त्यांनी काय केलं, या सर्व गोष्टींना त्यांनी इग्नोर केलेलं आहे. एव्हरीथिंग ही इग्नोर्ड. आणि बऱ्याच वेळेला जे थट्टे करणारे असतात ना, ते प्रत्यक्षात एक व्यक्ती नसतो, तर प्रत्यक्षात ते व्यक्ती नसताना आपले मनातले विचार देखील असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला मनात विचार येतात. आपण विश्वासणारे असून देखील आपल्याला असं मनात वाटतं, की अरे काय परिस्थिती आहे, काहीच घडत नाही व्यवस्थित, सगळं उद्ध्वस्त झालंय, सगळं वाईट चाललेलं आहे, सगळं जीवन माझं उलटापालट झालेलं आहे, दिशा बदललेली आहे. पण अशा वेळामध्ये ज्या वेळेला आपल्या पण जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये जर असे थट्टे करणारे जर विचार येत असतील, येशूवर आणि आपल्या विश्वासावर जर हसणारे विचार येत असतील, तर देन वी नीड टू शट देम आउट ऑफ आवर हेड. गेट रिड ऑफ ऑल द निगेटिव्ह थॉट्स. आपल्याला हे केलं पाहिजे, कारण विश्वासच आहे. जो विश्वास आपल्यामध्ये असेल, त्याच गोष्टींद्वारे देवाचं कार्य पूर्ण जात आहे. अँड वी नीड टू एन्ड्योर. आपल्याला काय करायचं आहे, टिकून राहायचं आहे विश्वासामध्ये, कारण सार्वकालिक जीवनाची आशा आपल्याला ह्यामध्येच आहे. रोज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जीवनामध्ये विचार येत असतील, 100 लाखो कितीतरी करोडो, मला माहित नाही, तुम्हाला थॉट्स येत असतील दॅट वी आर डूम्ड, आणि सर्व काही उद्ध्वस्त झालंय, व्यवस्थित नाही हे जीवन. बट लेट मी टेल यू, बिलीव्ह. जे याईराला देवाने येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं त्यावेळेला, की याईर तू माझ्याकडे बघ, मी चालतोय तुझ्याबरोबर, आय एम कमिंग विथ यू, जस्ट बिलीव्ह, डू नॉट स्टॉप बिलिव्हिंग. आज अशी परिस्थिती आहे की लोकांना या गोष्टींची आशा देखील नाहीये, बट टुडे यू अँड मी हॅव दिस होप. अँड टुडे आय एम एनकरेजिंग यू. जर तुम्हाला देखील हे ऐकल्यानंतर असं वाटत असेल की हे बरोबर असेल, तर यू एनकरेज अदर्स. हे डोंट स्टॉप बिलिव्हिंग, द लॉर्ड इज विथ यू, है ना. आणि ज्या वेळेला देवा त्या दरवाजाच्या बाहेर काय होतंय, तिकडे लोक शोक करत आहे मरणासाठी, त्यावेळेला इथं काय आहेत, ख्रिस्तामधले लोक सगळेजण काय करतात, त्या नवीन आशेमध्ये, ज्या आशेंना त्यांनी सहन केलं, ज्या परिस्थितीतनं ते जरी देखील गेले, त्यांना आज नवीन आशा मिळालेली आहे आणि ते तिथं हर्ष करतात. दे आर रिजॉयसिंग. आपली आशा काय आहे? आपली आशा हीच तर आहे ना सार्वकालिक जीवनाची, विथ आवर लॉर्ड, बीइंग इन हिज प्रेझेन्स, बीइंग विथ हिम फिजिकली. दॅट इज आवर होप. पाऊल तर काय म्हणतो माहिती आहे का, रोमकरास पत्रामध्ये, आय विल रीड दिस वर्स टू यू, आणि जर कोणाला वाचायचं असेल प्लीज रीड विथ मी. रोमन्स चॅप्टर 8 आणि त्याचं 24 आणि 25 वचन आपण वाचूया. इथं बघू काय म्हणतोय पाऊल. रोम 8 आणि 24 आणि 25. फॉर इन दिस होप वी आर सेव्ड, बट होप दॅट इज सीन इज नो होप ॲट ऑल. जे विश्वास दिसतं ते विश्वास ॲक्च्युली, जी आशा दिसती ती आशा नाहीच आहे. Who hopes for what he already has? But if we hope for what we do not have, we wait for it patiently. तो काय म्हणतो की आशा काय आहे, जी दिसती तीच आशा नाहीये. त्या आशेचं काय काम? पण आपल्यासाठी तीच आशा आहे जी आपल्याला दिसत नाही, पण आपण त्याच्यासाठी काय करत आहोत, वी आर वेटिंग फॉर इट पेशंटली. Romans chapter 8 verse 24 and 25. This is our hope of eternal life. याईराकडे एक आशा होती की प्रभू येशू त्याच्या मुलीला जीवन देईल. त्या आशेने तो त्याच्याकडे आला होता, आणि त्या आशेमध्ये जरी एक अशी परिस्थिती आली की त्याला वाटलं सगळं संपलंय, ती आशा देखील माझी गेली, त्यावेळेला येशू त्याला म्हणतो की डू नॉट स्टॉप बिलिव्हिंग. याईर, तू विश्वास धरणं सोडू नकोस. हेच आपल्याला महत्वाचं आहे. डोंट स्टॉप बिलिव्हिंग. देर इज कमिंग अ टाइम वेन वी विल बी रिवॉर्डेड फॉर आवर होप. आपल्या आशेसाठी देव आपल्याला काय करणार आहे, आपल्याला तो त्याची भेट देणार आहे. तो स्वतः येईल आपल्याला घ्यायला. आणि ते जे लोक ख्रिस्तामध्ये असतील ते कधीच मरत नाही बरं का. ते काय जातात, ते फक्त झोपी जातात. कारण काय म्हणलंय पवित्र शास्त्रामध्ये, की असा दिवस येत आहे जेव्हा आद्यदूताच्या गर्जनांचा बरोबर आणि त्या मोठ्या तुतारी करण्याद्वारे, आणि त्याच्यानंतर तो कशामध्ये येतोय, तो ढगामध्ये येतोय ना. इज कमिंग ऑन द क्लाउड्स, इन द ब्लिंक ऑफ एन आय ही विल टेक यू अँड मी. तो मला व तुम्हाला काय करायला, तो घ्यायला येईल. ही विल टेक अस अप, ही विल वेक दोज हू आर अस्लीप, अँड ही विल शेक दिस वर्ल्ड कम्प्लिटली. ही विल शेक इट. एका क्षणामध्ये ही विल टेक अस अप, ही विल वेक दोज हू आर अस्लीप, अँड ही विल शेक द वर्ल्ड. आता जरी आपल्याला या गोष्टींसाठी 12 तास थांबावे लागले, किंवा 12 आठवडे थांबावे लागले, किंवा 12 महिने थांबावे लागले, किंवा 12 वर्ष देखील थांबावे लागले ना, तर या गोष्टींची आशा सोडू नका. कारण आपल्याला त्या स्त्रीसारखा विश्वास धरत राहणं हे गरजेचं आहे. वी नीड टू कंटिन्यू टू हॅव फेथ लाईक दिस वुमन. फेथ इज इम्पॉर्टंट. फेथ गिव्स अस होप. विश्वास आपल्याला एक नवीन आशा देते. हा विश्वास धरून ठेवणं, टिकून ठेवणं हे गरजेचं आहे.